राम मंडळी, तर आजची पहाट होत होती एका नव्या कोऱ्या करकरीत बाईकसोबत. आतुरता बसण्याची आतुरता तर आपल्याला होती. त्यामुळे आपण महेशबाईच्या जॉब लोकेशनला निघालो, जे होती विदगावला. त्यामुळे त्यांना 10 किलोमीटर इथं ट्रॅव्हल करावं लागतं. आणि आपण केली गाडी आपली पार्क आणि मध्ये गेल्यानंतर आपण इंटर्न्सनं दिलं थोडं ॲप डेव्हलपमेंटबद्दल ज्ञान, जेवढं आपल्याला येत होतं. आणि त्यानंतर आपण परत आलो रूमवर. तर अशा प्रकारे आपला पूर्ण दिवस गेला होता कंपनीत. त्यामुळे म्हटलं थोडं बाहेर फिरायला जावं. नाशिकमध्ये आले आणि पंचवटीला नाही गेले असं होऊ नाही शकत. आपण आलो होतो पंचवटीत आणि कपालेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आपण निघालो काळाराम मंदिराकडे. काळाराम मंदिरामध्ये जाताच भक्तांची खूप मोठी गर्दी होती आणि या गर्दीचा आनंद घेत घेत आपल्याला झाले प्रभू श्रीरामांचे दर्शन. इतकं फिरल्यानंतर आता होती जेवणाची वारी. आम्हाला राजस्थानी राजवाडी थाली खायला. इथला जो स्टाफ होता खूप चांगला होता आणि आमचं ताट एकदम मस्त प्रकारे यांनी सजवलेलं होतं. आणि मग मी मारला रसमलाईवर ताव आणि निघालो रूमच्या दिशेने. रूमच्या दिशेने जाताना आपण भेट दिली श्रीखंड स्टुडिओला. इथली पण भेट आपली खूप मस्त झाली आणि आपण निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच मुंबईला. पण इतकं सोपं नव्हतं मुंबईला जाणं, कारण कसारा घाटात आम्हाला लागली होती ट्रॅफिक. आम्ही बस सोडून परत आलो रूमला. आणि परतीच्या प्रवासात होते आपल्यासोबत सिद्धार्थबाई आणि आपण ट्रेनचा मार्ग निवडला आणि यांना केलं बाय बाय. नाशिक व्लॉगला करतो इथं एंड. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.